नमस्कार, मायसेल्फ ओमकार सेंडुरे. आजचा जो सब्जेक्ट आहे दॅट इज स्ट्रक्चरल ॲनालिसिस. MPSCचा राजा, पेपर 1चा राजा जर कोणी असेल तर स्ट्रक्चरल ॲनालिसिस. कारण एवढंच आहे की साधारण MPSC मध्ये स्ट्रक्चरल ॲनालिसिस अँड थिअरी ऑफ स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो 21 ते 22 क्वेश्चन्स ॲव्हरेज दरवर्षी MPSC मध्ये आलेले आहेत आणि 42 ते 44 मार्कासाठी MPSC एक्झाम मध्ये वेटेज आहे. खूप चांगलं वेटेज, खूप चांगला स्कोरिंग विथ कम्पॅरेटिव्हली व्हॉल्यूम वाईज तसा कम्पॅरेटिव्हली कमी आणि स्कोरिंग. फक्त काही मुलं स्ट्रक्चरला घाबरतात आणि त्यामुळे मार्क्स कमी पडतात. WRD, PWD, WCD एक्झामसाठी कम्पॅरेटिव्हली वेटेज कमी आहे, पण SDI, KDI, मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड असे जे ठराविक टॉपिक्स आहेत ते तरी ऍटलिस्ट तुम्ही करणं गरजेचं आहे. त्यानंतर आणखी सांगता येईल एसएचं महत्व गेटसाठी महत्वाचं आहे आणि काही छोट्या मोठ्या BMC सारखे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, IAS साठी महत्वाचं नक्कीच आहे. तर आपण बघूया आजचा जो टॉपिक आहे बेसिक कन्सेप्ट्स अँड स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी. स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी कशी काढायची, ती काय असते या संदर्भात आपण बघणार आहे. तत्पूर्वी आपण स्टार्ट करूया बेसिक कन्सेप्ट. पहिला आहे हेडलाईन क्लासिफिकेशन ऑफ अ स्ट्रक्चर. मित्रांनो, 3 प्रकारे क्लासिफिकेशन करता येईल. एक आहे स्केलेटल स्ट्रक्चर, दुसरं आहे सरफेस स्ट्रक्चर आणि तिसरं आहे सॉलिड स्ट्रक्चर. आता स्केलेटल स्ट्रक्चर म्हणजे काय? ऍज अ सिव्हिल इंजिनियर थोडेसे डोळे उघडा. डोळे उघडून अगदी मनापासून तुम्ही सगळे पॉइंट समजावून घ्या. डोळ्यासमोर स्ट्रक्चर आणा, बीम आणा, एखादी कॉलम आणा. काय समजते? एखादा बीम घेतला तर त्याचा क्रॉस सेक्शन एरिया विथ रिस्पेक्ट टू त्याचे थर्ड डायमेन्शन दॅट इज लेंथ, क्रॉस सेक्शन खूपच कमी असतो. अशा स्ट्रक्चर्सला मित्रांनो म्हटलं जातं स्केलेटल स्ट्रक्चर. द क्रॉस सेक्शन ऑफ अ मेंबर इज व्हेरी स्मॉल कम्पेअर्ड टू द लेंथ ऑफ मेंबर. मग एखादा बीम घ्या, एखादा कॉलम घ्या, हे सगळे स्केलेटल स्ट्रक्चर मध्ये मोडणार आहेत. एक्झाम्पल साठी एक मी पोर्टल फ्रेम दाखवतोय. दिस इज द स्केलेटल स्ट्रक्चर. चला सेकंड बघूया सरफेस स्ट्रक्चर. सरफेस स्ट्रक्चर म्हणजे एखाद्या RCC बिल्डिंग मध्ये जसं आता कॉलम आणि तुम्ही बीम बघितला तसा स्लॅब बघा. स्लॅब मध्ये काय मित्रांनो, 2 डायमेन्शन समजण्यासाठी A/B हा स्लॅबचा जो काही एरिया आहे ते खूप मोठे आहे आणि थिकनेस कम्पॅरेटिव्हली काय आहे, छोटी आहे कम्पेअर टू दिस 2 डायमेन्शन्स. आणि म्हणून सरफेस स्ट्रक्चरला म्हणता येईल, उदाहरण देता येईल स्लॅब. उदाहरण देता येईल स्लॅब. दुसरं उदाहरण देता येईल फोल्डेड प्लेट्स. फोल्डेड प्लेट्स थोडक्यात ज्याचा सरफेस खूप मोठा आहे विथ रिस्पेक्ट टू थिकनेस दॅट इज द सरफेस स्ट्रक्चर्स. अशा फोल्डेड बघितला असाल तुम्ही वेगवेगळ्या इलिव्हेशन मध्ये वगैरे जनरली दिले जातात. आणि स्लॅब तर तुम्हाला सर्वांना माहित आहे, ही त्याची झाली थिकनेस. ओके, चला त्यानंतर तिसरं स्ट्रक्चर या ठिकाणी म्हणता येईल दॅट इज सॉलिड स्ट्रक्चर. सॉलिड स्ट्रक्चर मध्ये एखादं कोणतेही मासिव स्ट्रक्चर तुम्ही घेतलं तर ते तुमचं सॉलिड स्ट्रक्चर असणार आहे. म्हणजे तिन्ही डायमेन्शन्स कम्पॅरेटिव्हली जनरली मोठे असतात. उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखादा डॅम, सॉलिड डॅम, त्याची लेंथ पण आहे, विड्थ पण आहे, हाईट पण आहे. हा झाला तुमचा सॉलिड स्ट्रक्चर. एखादा मासिव कॉन्क्रीट फाउंडेशन सुद्धा मित्रांनो आपण मासिव म्हणतोय. मासिव अशा पद्धतीनं खूप हेवी फाउंडेशन जिथं असतं ते सुद्धा आपण कम्पॅरेटिव्हली सॉलिड स्ट्रक्चर म्हणून कन्सिडर, एक एक्झाम्पल कन्सिडर करू शकता. ओके, दिस इज जस्ट वन क्लासिफिकेशन ऑफ स्ट्रक्चर्स. याच्यामध्ये मला स्केलेटल स्ट्रक्चरवर जास्त महत्व द्यायचं आहे, ते आपण बघून घ्या. तुर्तास एवढं व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. त्यानंतर आपण बघूया स्केलेटल स्ट्रक्चर मध्ये आपण 2 पार्ट करू शकता. एक आहे पिन जॉइंटेड स्ट्रक्चर आणि दुसरं आहे रिजिड जॉइंटेड स्ट्रक्चर. मित्रांनो, तुमच्या डोळ्यासमोर एक स्टील ट्रस आणा, एखादी छोटी ट्रायंग्युलर ट्रस तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि दुसरं एखादं, हे पण एक स्केलेटल स्ट्रक्चर आहे, आणि दुसरं एखादी RCC फ्रेम ज्याला एक बीम आहे आणि असे 2 कॉलम आहेत, फाउंडेशन आहे खाली, अशा टाइपचे स्ट्रक्चर आणा. किंवा आणखी एक पोर्टल फ्रेम आहे ती तुम्ही कन्सिडर करा. RCC पोर्टल फ्रेम आहे ती तुम्ही कन्सिडर करा. दोन्हीमध्ये तुमच्या काय लक्षात येतंय? दोन्हीमध्ये तुमच्या लक्षात येईल किंवा काय फरक नेमका आहे, तर हा फरक आपण इथं जाणून घेऊया. एक आहे पिन जॉइंटेड स्ट्रक्चर. स्टील स्ट्रक्चर हे पिन जॉइंटेड स्ट्रक्चर आहे आपण घेतो की रिजिड जॉइंटेड स्ट्रक्चर घेतो, की RCC फ्रेम आपण पिन जॉइंटेड घेतो की रिजिड जॉइंटेड. तर
तर ऑब्व्हियसली आन्सर असलं पाहिजे, तुम्हाला तेवढं बेसिक्स माहीत असलं पाहिजे. आपण स्टील ट्रसेस जे आहे त्या आपण मित्रांनो पिन जॉईंटेड कनेक्शन कन्सिडर करतो आणि आरसीसी फ्रेम जी आहे ती आपण रिजिड जॉईंटेड कनेक्शन कन्सिडर करतो. आता थोडासा यातला टेक्निकल फरक काय काय आहे दोन्ही स्ट्रक्चर, दोन उदाहरण मी डोळ्यासमोर तुमच्या आणले ते आता आपण बघूया. पिन जॉईंटेड स्ट्रक्चर जे आहेत ओनली कॅरीज ऍक्सियल फोर्सेस म्हणजे एखादा पिन जॉईंटेड ट्रस घेतला तर तो मित्रांनो फक्त आणि फक्त कोणता फोर्स कॅरी करणार आहे, ऍक्सियल फोर्स. म्हणून तुम्ही बघा एखादा ट्रस आपण अनालिसिस केला असाल त्याच्यामध्ये आपण टेन्साइल फोर्सेस, कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस कोणते असतात ते ऍक्सियल फोर्स. ऍक्सियल फोर्स म्हणजे आता सर्वांना सांगायची आवश्यकता नाही, फॉर्म मध्ये बेसिक शिकलेला आहे. दिस इज द ऍक्सियल फोर्स, समजते सर्वांना. मग तो टेन्साइल असेल नाहीतर कॉम्प्रेसिव्ह असेल. हा जर मेंबर म्हणजे अलॉंग द लेंथ ऑफ मेंबर जो काय फोर्स लागणार आहे तो तुमचा ऍक्सियल फोर्स म्हणजे अलॉंग द ऍक्सिस तो तुमचा ऍक्सियल फोर्स असणार आहे. पिन जॉईंटेड स्ट्रक्चर्स ओनली ऍक्सियल फोर्स. रिजिड जॉईंटेड स्ट्रक्चर जे आहे त्याचे जे मेंबर्स आहेत त्याचा जो मेंबर असतो तो मेंबर कॅरीज, याचे जे मेंबर आहेत ते कॅरीज शॉर्टकट लिहितो ऍक्सियल फोर्सेस. ऍक्सियल फोर्स इन जनरल आपण डिस्कशन करतोय. दुसरा आहे हे तुम्हाला माहित असेल काय आहे, शियर फोर्सेस. तिसरं सांगतोय बेंडिंग मुवमेंट, त्याच्यामध्ये बेंडिंग सुद्धा होतं. आणि चौथं आहे त्या ठिकाणी ट्विस्टिंग और टॉर्शन और ट्विस्टिंग मुवमेंट लिहितो, ट्विस्टिंग मुवमेंट. मग ती या डायरेक्शन मध्ये नंतर डिस्कस करू. इन जनरल आणि हे ट्विस्टिंग मुवमेंट कधी पिक्चर मध्ये येणार आहे, ज्यावेळी आपण एखादं 3D स्ट्रक्चर कन्सिडर करतोय. म्हणून मी लिहितो इन जनरल, मी लिहित आहे इन जनरल a rigid jointed structure, the member of rigid jointed structure will carry axial force, shear force, bending moment, twisting moment. आता सर्वांना axial force आत्ताच सांगितला. shear force म्हणजे जे काय लोडिंग, ट्रान्सवर्स लोडिंग त्या स्ट्रक्चर वरती येणार आहे. समजा एखादी पोर्टल फ्रेम कन्सिडर केला, या फ्रेम वरती एखादं वीट बांधकाम केलं ज्याचा युडीएल ह्या बीम वरती लागतोय तर त्या बीमच्या कोणत्याही सेक्शनला तुम्ही बघू शकता की शियर फोर्स काहीतरी असणार आहे आणि त्या बीम वरती ट्रान्सफर फोर्स ऍक्ट झाल्यामुळे त्याच्यामध्ये बेंडिंग ऍक्शन होणार आहे आणि बेंडिंग मुळे या ठिकाणी कर्वेचर मुळे बेंडिंग मुवमेंट क्रिएट होणार आहे. म्हणजे शियर फोर्स, बेंडिंग मुवमेंट आणि ट्विस्टिंग मुवमेंट ते आपण डिटेल मध्ये 3D स्ट्रक्चरला बघूया. तर अशी केस असू शकते. इन जनरल बोलतोय थोडासा ऍक्सियल फोर्स सुद्धा त्याच्यामध्ये जनरेट होतो, पण आपण कन्सिडर करतो, निग्लेक्ट करतो. हे अनालिसिसचा पार्ट झाला. मित्रांनो हे लक्षात घ्या, आजपासून तुम्ही डिझायनर आहात. डिझायनरला डिझायनरच्या व्ह्यूने एखाद्या स्ट्रक्चरकडे बघणं गरजेचं आहे. खरंच सांगायचं म्हटलं तर प्रॅक्टिकली कोणतंही स्ट्रक्चर हे 100% पिन जॉईंटेड पण नाही आहे आणि 100% रिजिड जॉईंटेड ही नाही आहे. फक्त आपण त्यातल्या त्यात आपलं अनालायसिस सिंपल करण्यासाठी किंवा आपलं अनालायसिस अप्रॉक्सिमेटली ॲक्युरेट करण्यासाठी आपण त्यातल्या त्यात अज्युम करतो. म्हणण्यासाठी असं आहे की एखादं आरसीसी बीम कॉलम जंक्शन, एखादा आरसीसी बीम कॉलम जंक्शन जो आहे इथं अशा पद्धतीनं कॉलम आहे आणि हा बीम आहे. ह्याला आपण घेताना रिजिड जॉईंटेड घेतो. म्हणताना जरी म्हणत असतो रिजिड जॉईंटेड बट दिस कनेक्शन इज नॉट 100% रिजिड जॉईंट. लक्षात येते का बघा, फक्त आपण घेतो की आरसीसी जे काही स्ट्रक्चर्स आहेत त्याला रिजिड जॉईंट. त्याचे कारण पण आहे, थोडक्यात सांगतो थोड्या वेळानं. दुसरं पिन जॉईंटेड मध्ये म्हटलं तर अशा पद्धतीने एखादा ट्रस घेतला मित्रांनो तो पिन जॉईंटेड असणार आहे. तो काय असणार आहे, पिन जॉईंटेड ट्रस असणार आहे. आता हा पिन जॉईंटेड ट्रस म्हणजे काय की पिन जॉईंटेड आणि रिजिड जॉईंट्स, पहिला फरक आणखी एकदा सांगतो. पिन जॉईंटेड म्हणजे मित्रांनो दोन मेंबर्स आहेत. हा एक ट्रसचा एलिमेंट आलेला आहे, हा एक ट्रसचा एलिमेंट आलेला आहे. हे दोघे एकमेकाला कनेक्ट केलेले आहेत. आता याच्यावरती काहीतरी फोर्सेस, या जॉईंट वरती समजा तिसरा एक पॉईंट दाखवतो, इथं फोर्स ऍक्ट झाला तर ह्या फोर्समुळे इथं जे अँगल्स आहेत दोघांचे मेंबर मधले अँगल्स हे काय होतात, बदलतात. कशामध्ये, पिन जॉईंटेड स्ट्रक्चर मध्ये. याच्यामध्ये पिन जॉईंटेड आहे, नुसता एक प्रकारचं पिनिंग केलेलं आहे, पिन ऍक्शन केलेलं आहे, म्हणजे त्याचे अँगल्स बदलतात. म्हणून आपण म्हणतो पिन जॉईंटेड. म्हणून याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, जसं इथं आरसीसी फ्रेम दिलेलं आहे तसं इथं एखादा स्टील स्ट्रक्चरचा अँगल एखाद्या
रिवेटेड किंवा बोल्टेड कनेक्शन कनेक्ट केला असेल तर याला आपण पिन जॉईंटेड कनेक्शन म्हणतो. समजले सर्वांना मी काय म्हणतोय? तर दिस इज अ पिन जॉईंटेड एक्झाम्पल ऑफ पिन जॉईंटेड अँड दिस इज अ एक्झाम्पल ऑफ रिजिड जॉईंटेड कनेक्शन. ओके, दुसऱ्या ठिकाणी मला पॉइंट सांगायचा, हा झाला पॉइंट नंबर 1, हा झाला पॉइंट नंबर याचा 1. सेकंड पॉइंट आहे अँगल, आता डिस्कस केलेला अँगल बिटवीन मेंबर चेंजेस. इथं आता शॉर्टकट मध्ये लिहितो अँगल बिटवीन मेंबर डू नॉट चेंज, डू नॉट चेंज. उदाहरणार्थ इथं समजा एखादं लोडिंग वगैरे जे काय ऍक्ट झालं, इथं या केस मध्ये इथं समजा हा जॉईंट जो आहे तो या ठिकाणी रोटेट होणार आहे, मात्र हा जो काय आधी 90 डिग्री एकमेकासोबत होता तो 90 डिग्री मित्रांनो ह्या डॉटेड लाईनला आहे असा मेंटेन राहणार आहे. म्हणजे रिजिड जॉईंटेड स्ट्रक्चर मध्ये मित्रांनो एंड कपल्स फॉर्म होतात आणि म्हणून इथला जो अँगल आहे दोन मेंबरचा जो 90 चा अँगल होता तो या ठिकाणी काय होतो, चेंज होत नाही. दिस इज अ रिजिड जॉईंटेड स्ट्रक्चर अँड दिस इज अ पिन जॉईंटेड स्ट्रक्चर. आणखी थोडंसं पुढे जायचं म्हटलं तर याच्यात रिजिड जॉईंट पिन जॉईंटेड प्लेन स्ट्रक्चर म्हणजे 2D फ्रेम आणि पिन जॉईंटेड स्पेस स्ट्रक्चर असं आपण क्लासिफिकेशन करू शकतो. पुढचं क्लासिफिकेशन तुम्ही सांगायचं आहे, रिजिड जॉईंटेड प्लेन स्ट्रक्चर, रिजिड जॉईंटेड फ्रेम स्ट्रक्चर. म्हणजे 2D केस 3D केस अशा पद्धतीनं पुढे आपल्याला लागणार आहे. थोडक्यात तुम्हाला आयडिया असेल कारण हे खूप बेसिक आहे. पिन जॉईंटेड म्हटलं तर डोळ्यासमोर काय आणणार आहात, ट्रस आणणार आहात. रिजिड जॉईंटेड म्हटलं तर एक एक्झाम्पल म्हणून काय आणणार आहात, आरसीसी फ्रेम आणणार आहात. एवढं लक्षात आलं असेल. पिन जॉईंटेड इट कॅरीज ओनली अँड ओनली ऍक्सियल फोर्स. रिजिड जॉईंटेड कॅरीज इन जनरल ऍक्सियल फोर्स, शियर फोर्स, बेंडिंग मुवमेंट अँड ट्विस्टिंग मुवमेंट इन जनरल म्हणतोय. आणि अँगल बिटवीन मेंबर पिन जॉईंटेड मध्ये काय होतं, चेंज होतो. अँगल डू नॉट चेंज कशामध्ये, रिजिड जॉईंटेड मध्ये. इथं बघू शकताय डॉटेड तुम्हाला 3D मध्ये पाहिजे असेल तर हा तुमचा अशा पद्धतीनं होणार आहे. दॅट्स इट. ओके, नाव एक बेसिक मला आणखी सांगायचं आहे ते म्हणजे तुम्ही स्टॅडप्रो सॉफ्टवेअर भेटला असाल किंवा ऑटोकॅड सॉफ्टवेअर भेटला असाल ज्याच्यामध्ये 3 ऍक्सिस असतात किंवा जनरली 2D 3D याचं बेसिक शिकताना तुम्ही 3 ऍक्सिस भेटला असाल. एक समजण्यासाठी आय एम सेइंग दिस ॲज एक्स ऍक्सिस, दिस ॲज वाय ऍक्सिस आणि परपॅन्डिक्युलर टू व्हाईट बोर्ड दिस ॲज झेड ऍक्सिस. आणखी एकदा सांगतोय, आय एम सेइंग दिस ॲज एक्स ऍक्सिस, दिस ॲज वाय ऍक्सिस अँड परपॅन्डिक्युलर टू बोर्ड म्हणजे हा जो पेण्याच्या दिशेने जो काय ऍक्सिस आहे दिस इज द झेड ऍक्सिस. आता तुम्हाला प्लेन फ्रेम आणि स्पेस फ्रेम हे सुद्धा थोडक्यात माहित असेल. एखाद्या दोन फक्त ऍक्सिस कन्सिडर केला आणि हा प्लेन कन्सिडर केला, हा घ्या किंवा वाय झेड मधला हा एक कोणतेही दोन ऍक्सिस घेऊन समजण्यासाठी आता मी एक्स आणि वाय प्लेन घेतो. हे दोन एक्स आणि वाय हा जो प्लेन आहे हा झाला प्लेनर फ्रेम स्ट्रक्चर, प्लेनर स्ट्रक्चर. आणि तेच मी थर्ड डायमेन्शन मध्ये सुद्धा म्हणजे 3D केस कन्सिडर करत असेल, या डायरेक्शन हा ऍक्सिस सुद्धा मी कन्सिडर करत असेल आणि मग पुढे मेंबर जे काय असतील ते कनेक्ट होत असतील तर ते होणार आहे स्पेस स्ट्रक्चर. प्लेन स्ट्रक्चर, स्पेस स्ट्रक्चर. म्हणून आणखी एक क्लासिफिकेशन तुमच्या एमपीएससी साठी, तुमच्या एसडीआय आणि केडीआय साठी एक महत्वाचं फाउंडेशन त्याला म्हटलं जातं ते या ठिकाणी आहे. तर पूर्वी मी तुम्हाला असं सांगेन की जी काय सिच्युएशन कोरोनामुळे आहे घाबरून जाऊ नका, पॉझिटिव्ह राहा, नॉलेज गेन करत राहा. 100% दिवस बदलणार आहेत. ज्या नेगेटिव्ह थॉट्स तुमच्या मनामध्ये असतील ते नक्की पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करा. काही नाही, जे आहे ती परिस्थिती स्वीकार करा आणि त्याला लढत राहा, फाईट करत राहा. आपण सर्वजण याच्यावरती नक्की विजय मिळणार आहे. चला पुढे जाऊया. तर स्केलेटल स्ट्रक्चर एक क्लासिफिकेशन जसं आपण पिन जॉईंटेड स्ट्रक्चर आणि रिजिड जॉईंटेड एक जनरल मध्ये बघितलं, तर आणखी थोडंसं स्केलेटल स्ट्रक्चर मध्ये एक मी असंही क्लासिफिकेशन करू शकतो. एक आहे 2D और प्लेनर स्ट्रक्चर आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे 3D और स्पेस स्ट्रक्चर. आतापासून लक्षात ठेवा की मी स्पेस म्हटलं तर दुसरा आन्सर असणार आहे 3D स्ट्रक्चर. इफ आय एम सेइंग प्लेनर स्ट्रक्चर देन द अदर आन्सर इज 2D. 2D म्हणू किंवा प्लेनर दोन्ही सेम, 3D म्हणू किंवा स्पेस दोन्ही सेम असणार आहे. तर 2D और प्लेनर स्ट्रक्चर मध्ये एक आहे पिन जॉईंटेड 2D स्ट्रक्चर आणि रिजिड जॉईंटेड 2D स्ट्रक्चर.
2D मध्ये दोन क्लासिफिकेशन, तसं 3D मध्ये पिन जॉइंटेड स्पेस स्ट्रक्चर आणि रिजिड जॉइंटेड 3D और अ स्पेस स्ट्रक्चर. तर इथं आता बघा पिन जॉइंटेड 2D स्ट्रक्चर म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही एक ट्रस कन्सिडर करा मित्रांनो. एक ट्रसचा एक प्लेन कन्सिडर करा. समजा इथं जे काय असतील त्याचे रोलर आणि पिन जॉइंटेड सपोर्ट आपण आता बघणारच आहे. फक्त एवढाच पार्ट या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. दिस इज पिन जॉइंटेड, नुसता एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस म्हणजे एकच प्लेन कन्सिडर केलाय. पूर्ण होल स्ट्रक्चर मध्ये अनालिसिस करताना मी फक्त एक प्लेन कन्सिडर केलाय आणि याचा अनालिसिस करत आहे. दिस इज पिन जॉइंटेड 2D स्ट्रक्चर. आता रिजिड जॉइंटेड 2D स्ट्रक्चर म्हणजे काय? एक पोर्टल फ्रेम घ्या, आरसीसी फ्रेम, आरसीसी बीम आणि कॉलम न बनलेली एक फ्रेम कन्सिडर करा. ओके, अजून इथं पुढं आणखी अशी एक फ्रेम असेल, ती फ्रेम मी कन्सिडर करते फक्त एक्स अँड वाय. दॅट इज द रिजिड जॉइंटेड 2D स्ट्रक्चर. आणि मित्रांनो 3D और अ स्पेस स्ट्रक्चर मध्ये पिन जॉइंटेड स्पेस स्ट्रक्चर म्हणजे हाच ट्रस अशा टाइप मध्ये समजण्यासाठी किंवा दुसरा कोणता तरी एक ट्रस घेऊया. इथं अशा पद्धतीनं 3D घेऊया. ओके, आता थोडस दाखवायचं अवघड आहे 3D किंवा असं दाखवतो. अशा पद्धतीनं तर दिस स्ट्रक्चर इथे सपोर्ट आहे, इथे काय तर सपोर्ट आहे, इथे काय वेगवेगळे पिन जॉइंटेड मेंबर्स या ठिकाणी कनेक्ट झालेले आहेत. याला आपण पिन जॉइंटेड स्पेस स्ट्रक्चर म्हणजे आय एम कन्सिडरिंग एक्स, आय एम कन्सिडरिंग वाय अँड आय एम ऑल्सो कन्सिडरिंग झेड डायरेक्शन. तिन्ही डायरेक्शन किंवा मेंबर 3D मध्ये आहे. सिंपल. आणि पुढं रिजिड जॉइंटेड 3D और स्पेस फ्रेम म्हटलं तर एखादा स्टॅडप्रो मधलं मॉडेल मधलं एक बीम, तुम्ही बीम कॉलम या ठिकाणी स्ट्रक्चर कन्सिडर करा 3D वालं. आणि इथे एक कॉलम असणार आहे जो डॉटेड मी दाखवतोय आणि तो पण इथं बीम न कनेक्ट झाला असेल या फ्लोअरला. ओके, दिस इज द रिजिड जॉइंटेड 3D और अ स्पेस स्ट्रक्चर. थोडक्यात एवढंच आहे. ओनली 2 ऍक्सिस असतील तर प्लेन स्ट्रक्चर, 3 ऍक्सिस कन्सिडर करून एक्स्ट्रा मेंबर्स त्याचे जे काय थर्ड डायरेक्शनचं दॅट इज द 3D स्ट्रक्चर. एवढं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे कारण याच्या पुढे मला बेसिक खूप महत्वाचे आहेत जे एसडीआय आणि केडीआय साठी गरजेचे आहे. यानंतरचा पुढचा जो पार्ट आहे तो पण अतिशय बेसिक आहे. दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ अ फोर्सेस. हे बेसिक तुम्हाला एसडीआय आणि केडीआय काढण्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे थोडंसं स्लो आणि एक एक पॉइंट तुमच्या डोक्यामध्ये ऍड करण्याचा किंवा व्यवस्थितरित्या समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे. तर बघा, एक्सटर्नल ऍक्टिव्ह फोर्सेस और लोड्स पहिला पार्ट आहे. एक्सटर्नल रिएक्टिव्ह फोर्सेस और सपोर्ट रिएक्शन सेकंड. इंटरनल रिएक्शन फोर्सेस और स्ट्रेस रिझल्टंट त्याला दुसरं नाव आहे. आणि हे डिटेल पुढे बघूया. तर थोडक्यात क्लासिफिकेशन ऑफ फोर्सेस मध्ये कोणतेही एखादं स्ट्रक्चर घ्या, मग तुम्ही एखादी ट्रस घ्या 2D 3D, एखादी आरसीसी फ्रेम घ्या 2D 3D. स्ट्रक्चरचं काम असतं त्याच्यावरती येणारे लोड्स हे सेफली खाली फाउंडेशन थ्रू जमिनीला ट्रान्सफर करणं. जे काही मेंबर्स त्याच्यामध्ये असतील सर्वांच्या थ्रू पास होणार. बीम मधून, स्लॅब मधून बीमवर, बीम वरून कॉलमवर, कॉलम वरून फाउंडेशन वरती, फाउंडेशन वरून आपल्या रॉक जो काही सॉलिड बेस असेल त्याला. तर कोणतेही स्ट्रक्चर जे लोड ऍक्ट होणार आहे, हे लोड जे ऍक्ट व्हायलेत मग ते लाईव्ह लोड असतील, डेड लोड असतील, जे काही ऍक्टिव्ह फोर्सेस आहेत, दिस ऑल आर एक्सटर्नल ऍक्टिव्ह फोर्सेस और दुसरं नाव मी म्हणू शकतो लोड्स. अर्थक्वेक लोड, विंड लोड, जे काय लोड्स आहेत ह्याला ऍक्टिव्ह फोर्सेस म्हटलं जातं. आणि याला ऍक्शन्स म्हणजे थोडक्यात त्या स्ट्रक्चरवरती होणारे ऍक्शन्स कुणामुळे, डेड लोडमुळे असतील, लाईव्ह लोडमुळे असतील, विंड लोडमुळे असतील, अर्थक्वेक लोडमुळे असतील, म्हणजे हे सगळे एक्सटर्नल ऍक्टिव्ह फोर्सेस आहेत. समजतंय आहे का? बघा, शब्द खूप महत्वाचे आहेत. एक्सटर्नल ऍक्टिव्ह फोर्सेस. दुसरा शब्द आहे ऑर लोड्स. त्यानंतर एक्सटर्नल रिएक्टिव्ह फोर्सेस और सपोर्ट रिएक्शन्स. आता समजा मी हा पेन आहे, ह्या पेनाला इथं मी पकडून ठेवलेला आहे आणि या पेनाला मी अशा पद्धतीने एक ऍक्टिव्ह एक्सटर्नल ऍक्टिव्ह फोर्स लावतोय. तर हा हात जो आहे तो स्ट्रक्चर इक्विलिब्रियम मध्ये राहण्यासाठी, पेन इक्विलिब्रियम मध्ये राहण्यासाठी याला मी समजा 10 किलोन्यूटन लावला तर तेवढाच 10 किलोन्यूटन ह्या हाताला लावला पाहिजे, जेणेकरून हा पेन आहे त्या जागी थांबणार आहे. म्हणजेच जे काही ऍक्शन्स या स्ट्रक्चरवरती ऍक्ट होतील ते इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फाउंडेशनद्वारे असेल, मेंबरद्वारे असेल, जे काय असेल तर एक्सटर्नल रिएक्टिव्ह फोर्सेस और सपोर्ट रिएक्शन इथं म्हणायचं. मग एखादा पिन जॉइंटेड सपोर्ट असेल
तर FX FY आपण म्हणतो. एखादा फिक्स असेल, डिटेल आपण बघूया थोडं. थोडक्यात हे जे आहेत ते पॅसिव्ह फोर्सेस आहेत, म्हणजे वरून झालेल्या ऍक्शन ऍक्ट झाली. समजा एखाद्या स्ट्रक्चरवरती लाईव्ह लोड ऍक्ट झालं नाही तर त्याच्यामुळे रिॲक्शन येणार आहे का लाईव्ह लोडमुळे? ऑब्व्हियसली नाही. तर दिस आर द पॅसिव्ह फोर्सेस, दिस आर द ऍक्टिव्ह फोर्सेस. म्हणजे हे आलं तरच हे येणार आहे अशा पद्धतीनं. दुसरं इंटरनल रिॲक्टिव्ह फोर्सेस. बघा एक्सटर्नल हे दोन शब्द संपले, तिसरा शब्द आलेला इंटरनल रिॲक्टिव्ह फोर्सेस ऑर स्ट्रेस रिझल्टंट. मित्रांनो, कोणत्याही स्ट्रक्चर वरती ज्यावेळी आपण एखादा फोर्स अप्लाय करतो तर काय होणार आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये स्ट्रेन डेव्हलप होणार आहे त्या मटेरियलमध्ये. समजण्यासाठी हा पेन आहे, या पेनावरती जर मी अशा पद्धतीने एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर याच्यामध्ये स्ट्रेन डेव्हलप होणार आहे. स्ट्रेन किंवा स्ट्रेनमुळे फायनली स्ट्रेस डेव्हलप होणार आहे. आणि दिस ऑल आर स्ट्रेस रिझल्टंट्स. म्हणजे त्या मेंबरमध्ये, त्या मेंबरला जर मी कट केलं तर त्या मेंबरमध्ये जे काही रिॲक्शन्स, इंटरनल रिॲक्शन्स जनरेट होणार, रिॲक्टिव्ह फोर्सेस जनरेट होणार आहेत त्याला आपण म्हणणार आहे मित्रांनो स्ट्रेस रिझल्टंट ऑर इंटरनल रिॲक्टिव्ह फोर्सेस. आणखी एकदा पटकन सांगतो. एक्सटर्नल ऍक्टिव्ह फोर्सेस लोडिंगमुळे येणार आहे, एक्सटर्नल रिॲक्टिव्ह फोर्सेस लोडिंगमुळे जी काही रिॲक्शन भेटणार आहे ते रिॲक्टिव्ह फोर्सेस. लोडिंग जे असणार ते एक्सटर्नल ऍक्टिव्ह. आणि लास्ट वन आहे इंटरनल रिॲक्टिव्ह फोर्सेस ऑर स्ट्रेस रिझल्टंट, आणि ते आहेत तुमचे मेंबर मध्ये डेव्हलप होणारे स्ट्रेस रिझल्टंट. आता एवढं जर कळलं असेल तर थोडंसं पुढं SDI साठी लागणार खूप महत्वाचं आहे इंटरनल रिॲक्शन कंपोनेंट. म्हणजे हे जे काही स्ट्रेस रिझल्टंट आहेत कोणत्या कोणत्या प्रकारच्या स्ट्रक्चर मध्ये कसे असतात ते आपण बघूया. एक आहे मित्रांनो पिन जॉईंटेड 2D और 3D स्ट्रक्चर. काय म्हणतो मी? पिन जॉईंटेड 2D और 3D. पिन जॉईंटेड 2D और 3D स्ट्रक्चरचा एखादा मेंबर कन्सिडर केला, एखादा ट्रसचा एक एलिमेंट कन्सिडर केला, तो जर कट केला तर त्याच्यामध्ये असणारा इंटरनल रिॲक्टिव्ह फोर्स हमेशा ओनली एकच असतो. मग फ्रेम ती 2D वाली असू दे, प्लेन असू दे किंवा स्पेस वाली असू दे, त्याच्यामध्ये जर कट केला तर ओनली काय असणार आहे? ऍक्सियल फोर्स असणार आहे. ओनली ऍक्सियल फोर्स असणार आहे. ओनली ऍक्सियल फोर्स असणार आहे. कशामध्ये चाललेला आहे? पिन जॉईंटेड. पिन जॉईंटेड म्हणजे डोळ्यासमोर काय आणणार? ट्रस आठवणार. ट्रस प्लेन वाली घ्या, 3D घ्या, त्याच्यात फक्त काय असणार आहे? स्ट्रेस रिझल्टंट आपला ओनली ऍक्सियल फोर्स. व्हेरी गुड. चला पुढं रिजिड जॉईंटेड. आता हे दोन्ही 2D 3D संपलं, आणखी मगाशीच क्लासिफिकेशन भेटलं. रिजिड जॉईंटेड 2D स्ट्रक्चर, तो जर एखादा कट केला तर इन जनरल त्याच्यामध्ये मित्रांनो असणार आहे ऍक्सियल फोर्स, दुसरा असणार आहे शियर फोर्स, आणि तिसरा असणार आहे बेंडिंग मुवमेंट. डिटेल अजून येणार आहे. पुढचा जो टॉपिक म्हणजे पुढचा जो लेक्चर होईल त्याच्यात आणखी डिटेल येईल. सध्या लक्षात ठेवा की ऍक्सियल फोर्स, शियर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट येणार आहे. त्यानंतर मित्रांनो आहे रिजिड जॉईंटेड 3D स्ट्रक्चर जर कन्सिडर केलं तर याच्यामध्ये ऍक्सियल फोर्स, शियर फोर्स, बेंडिंग मुवमेंट आणि लास्ट वन आहे ट्विस्टिंग मुवमेंट. लास्ट वन आहे ट्विस्टिंग मुवमेंट. ट्विस्टिंग मुवमेंट्स म्हणतो ते नंतर सांगतो. मुवमेंट्स म्हणजे काहीतरी दोन ट्विस्टिंग मुवमेंट्स ऍक्ट होणार आहेत म्हणून S अप्लाय करतोय. ते डिटेल नंतर बघूया. आता सध्या काय कळलं बघा. इंटरनल रिॲक्शन कंपोनेंट म्हणजे स्ट्रेस रिझल्टंट म्हणजे इंटरनल रिॲक्शन फोर्सेस. पिन जॉईंटेड 2D असू दे 3D असू दे, कट केला एखादा मेंबर, प्रत्येक मेंबर मध्ये ओनली ऍक्सियल फोर्स असेल. रिजिड जॉईंटेड 2D वाला जर कट केला तर त्याच्यामध्ये 3 स्ट्रेस रिझल्टंट असणार आहेत. ऍक्सियल फोर्स, शियर फोर्स, बेंडिंग मुवमेंट. आणि लास्ट वन आहे रिजिड जॉईंटेड 3D स्ट्रक्चर जर कट केला तर त्याच्यामध्ये ऍक्सियल फोर्स, शियर फोर्स, बेंडिंग मुवमेंट आणि त्याच्यामध्ये असणार आहे ट्विस्टिंग मुवमेंट सुद्धा. ओके, आपण डिटेल एक एक बघूया की कोणते कोणते याच्यावरती येणार आहेत. ओके, शियर फोर्स कुठल्या कुठल्या डायरेक्शनला असणार. आता इन जनरल आपण बोलतोय, अजून आपल्याला डिटेल बघायचं आहे. ओके, थँक्यू. लिहून घ्या एवढं.